नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे सहेली मसाले या चॅनलवरती। आज मला रशी पाटवड्या करायचे होते, त्यासाठी खोबरं भाजून घेतलं, कांदे पण भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर, कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता एवढं सगळं रेडी करून घेतलं आणि आता ते मिक्सरमध्ये टाकून ते मला बारीक करायचं होतं। तर हे सगळं मिक्सरमध्ये घेतल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर 3 चमचे आमचा घरी बनवलेला काळा मसाला टाकला आणि पुन्हा त्यात पाणी टाकून त्याचं बारीक असं मिश्रण तयार करून घेतलं। हे बघा, असं पातळसर थोडंसं मिश्रण रेडी केलं आणि आता मला वड्या करायच्या होत्या, त्यासाठी मी पातेल्यात तेल गरम करून घेतलं आणि त्याला मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे। हे बघा, लाल तिखट टाकलं, हे पण आमचं घरी बनवलेलं लाल तिखट आहे, कलर पण खूप सुंदर आहे। कोथिंबीर टाकली थोडीशी आणि 1 ग्लास पाणी त्यात टाकून दिलेलं आहे। तर हे उकळायला ठेवलेलं आहे आपण। हे उकळल्यानंतर आपल्याला त्यात पीठ टाकायचं आहे, तर त्याच्या आधी थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यात। हे असं उकळलं की त्यात आपण पीठ टाकून अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे लाटण्याने। खिशी घेतो आपण त्याप्रमाणेच याची खिशी घ्यायची आहे। तर खिशी घेतल्यानंतर मी तोपर्यंत ताटाला तेल लावून घेतलं होतं आणि नंतर त्या ताटामध्ये आपण हे मिश्रण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। तर हे सेट झाल्यानंतर थोडंसं गार होऊन द्यायचं आणि गार झाल्यानंतर त्याच्या अशा वड्या आपल्या इच्छेप्रमाणे आकारात व्यवस्थित आकार देऊन त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। तर मी शंकरपाळ्याचा आकार दिला होता त्याला। अशा प्रकारे ह्या वड्या रेडी झालेल्या आहे आणि मला एका बाजूला आता रस्सी टाकायची होती। रस्सी साठी मी कढई गरम करून घेतली, त्यात कढीपत्त्याला फोडणी दिली आणि आपण दळलेला काळा मसाल्याचं मिश्रण हे टाकून दिलं। ते पूर्णपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला 5-1 मिनटं तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते। हे बघा, आणि मीठ टाकलेलं आहे आपण आता त्याच्यात, मसाल्यात पण मीठ टाकलं होतं आणि अशा प्रकारे रशी पाटवड्यांचा फायनल लुक। रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।